इकडे डीपी सूरजला विचारतोय की इथं तुला कोणती मुलगी आवडते, चला तर बघूयात तो कोणाचं नाव सांगतोय। तर इकडे सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात आणि सूरज मध्ये म्हणतो की मी डायलॉग मारतो। तर अंकिता म्हणते की ओके डायलॉग मारतोयस का, बोल बोल। तर सूरज म्हणतो मला सोडून गेली भंगार आहे ती, नावं ठेवायला नको रे भावा, लय क्यूट आहे ती, असं सांगून तो इरिनाला म्हणतो तू बोल बरं। आणि इरिना तिच्या भाषेमध्ये सांगते, तिला एवढं मोठे येणार नाही म्हणून धनंजय कटकट करून सांगत असतो आणि ती बोलत असते आणि क्यूटचा अर्थ तिला कळत नाही म्हणून अरे क्यूट, छोटासा बच्चा क्यूट, असं सूरज इकडे तिला समजावून सांगतो। त्यानंतर अंकिता म्हणते की आता घरी गेल्यावर पोरींची लाईन लागेल, तसं सूरज म्हणतो की आता पहिलं तर लय पोरी आवडायच्या राव। तर धनंजय विचारतो की इथं कोणती मुलगी आवडली, तर सूरज म्हणतो नाही इथं सगळी आपल्यापेक्षा मोठी आहे। तर धनंजय सांगतो अरे तसं नाही, व्यक्ती म्हणून कोणती मुलगी आवडली ते सांग। त्यावर सूरज म्हणतो ही, म्हणजे अंकिता त्याला आवडलेली असते व्यक्ती म्हणून। आणखीन कोण, तर इरिना म्हणते की हा अच्छा अच्छा आहे। त्यानंतर सूरज सांगतो नाही तू पण मला आवडली, आणि ती असं सारंगी बिग बॉसचा जो लोगो दाखवत होती ना स्नेहा, तसंच ती त्याला दाखवते आणि तो देखील खुश होतो। म्हणजे सूरजला इकडे अंकिता आणि इरिना या दोघी आवडलेल्या असतात, तेवढ्यात तिथे निखिल देखील येतो। आणि हे झाल्यावर सूरज एक दुसरा डायलॉग मारतो की वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला, सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात झुकेगा नाही साला। तर सगळेजण खुश होतात आणि सांगतात की तू स्टँडअप करून दाखव, आणि तो स्टँडअप करण्यासाठी तिकडे जाऊन उभा राहतो। तेवढ्यात तिकडे योगिता देखील त्यांना येऊन जॉईन होते आणि स्टँडअप करताना पुन्हा एकदा सूरज म्हणतो वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला, सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात झुकेगा नाही साला। तर अशा पद्धतीने सूरज आपले डायलॉग बिग बॉसच्या घरात मारताना दिसतोय। तर तुम्हाला सूरजचं बिहेवियर कसं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।